लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 15वा. मानव धर्माचे उपासक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाजाच्या धर्मपरिवर्तनवादी विचारांचे खंदे प्रचारक होते. जाती धर्माच्या कर्मठ परंपरेमुळे माणसाच्या वाट्याला आलेली अस्पृश्यता हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. महर्षींचे चिंतन डोळस व मर्मग्राही होते. दुर्दैवी दलित बांधवांच्या दुःखाने व्याकुळ होणाऱ्या महर्षींनी निराश्रित सहाय्यकारी मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या वतीने शाळा, वसतिगृहे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चालवून अस्पृश्यता निवारणासाठी अथक प्रयत्न केले. 1917 मध्ये कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनीच अस्पृश्यता निवारणाचा ठराव प्रथम आणला होता. तो मंजूरही झाला होता. त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यांनी वर्णव्यवस्था व जातीधर्माचे सखोल संशोधन केले. मराठी भाषेची उत्पत्ती आणि विकास या संदर्भातही त्यांनी संशोधनात्मक लेखन केले. ते BA LLB झाले होते. त्यांना बडोदा संस्थानात सन्मानाचे पद भूषविण्याची संधी निर्माण झाली होती. पण सामाजिक कार्यात रस असणाऱ्या विठ्ठल रामजींना धर्मविषयात अभिरुची होती. तौलनिक धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांना ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये अभ्यास करण्याची संधी लाभली. विद्यार्थी दशेत असताना विठ्ठल रामजींच्या जीवनात एक पेचप्रसंग उभा राहिला होता. त्यावेळी त्यांना भाऊबीजेची भेट लाभली नसती तर काय झालं असतं? परदेशगमन राहू द्या, पण पदवीधर होता आले असते का? अर्थात त्यांची जिद्द, चिकाटी, दांडगी होती. पण एखादी घटना आयुष्याला विलक्षण वळण देते हे मात्र सत्य. एका वारकरी कुटुंबात जन्माला आलेल्या विठ्ठल रामजींनी स्वप्रयत्नातून कर्तृत्वाची गुढी उभी केली. कर्नाटक राज्यातील जमखंडी हे त्यांचे गाव. वडील रामजीबाबा विठ्ठलाचे उपासक. विठ्ठल रामजी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. 2-3 महिन्यांनंतर जमखंडीच्या श्रीमंत सरकारांनी विठ्ठल रामजींना बोलावून घेतले आणि मुंबईच्या व्हेटरनरी कॉलेजमध्ये डॉक्टर होण्यासाठी जायला सांगितले. कॉलेजच्या खर्चाची जबाबदारी श्रीमंतांनीच उचलायची ठरवली होते. पण मला जनावरांचा डॉक्टर व्हायचे नाही, आपण मदत केली तर आर्ट्स कॉलेजात जायला मी तयार आहे, असे विठ्ठल रामजींनी बाणेदारपणे सांगितले. गावातल्या सरकारांना विरोध. मग काय, मदत तर बाजूलाच राहिली. पण विठ्ठल रामजींना शिक्षक पदावरूनही कमी करण्यात आले. परिस्थिती अगोदरच बेताची, त्यात हा फटका. पण ते डगमगले नाहीत. विठ्ठल रामजींची आईसुद्धा जिद्दी होती. तोच वारसा लेकराला लाभलेला. त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्यात जायचे ठरविले. गंगाराम भाऊ म्हस्के या दानशूर गृहस्थांनी विठ्ठल रामजींना दरमहा 10 रुपयांची शिष्यवृत्ती दिली. खोली भाडे व खानावळ यातच ते खर्च व्हायचे. कॉलेज फीमध्ये सवलत देण्यास प्राचार्यांनी नकार दिला. काय करणार, गरजा आणखी कमी केल्या. गावाकडे सुट्टीला जाताना ते कुडचीपासून जमखंडीपर्यंत 33 मैलांचा प्रवास सामानासकट पायी करायचे नि बैलगाडीचे 4-8 आणे भाडे वाचवायचे. तेवढीच बचत. पण एक आर्थिक पेचप्रसंग उभा राहिला.
परीक्षेचा फॉर्म भरायचा होता. फी होती 20 रुपये. आणायचे कोठून, मागायचे कोणाला? घरी तर दारिद्र्य. विश्वविद्यालयाच्या प्रिव्हियस परीक्षेचा फॉर्म भरला नाही तर वर्ष वाया जाणार. आपल्या पाठच्या भावंडांसमोर आपण काय आदर्श ठेवणार? गावचे सरकार टर उडविणार. मोठा कठीण प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला होता. विठ्ठल रामजी गांगरले होते. एका सद्गृहस्थाने त्यांना राव बहादूर नवलकरांचे नाव सुचवले. ते मदत करतील असे सांगितले. आशा वेडी असते. नवलकरांनी 2 रुपये दिले. सोबत याला मदत करावी ह्या आशयाची एक चिठ्ठी स्वतःच्या काही मित्रांसाठी दिली. दुसऱ्याच्या दारात जाऊन आपल्या गरिबीचे प्रदर्शन करणे विठ्ठल रामजींना संकोचल्यासारखे वाटू लागले. पण दुसरा काही पर्याय नव्हता. त्यावेळेच्या मानाने फीची रक्कम मोठी होती आणि अवधी थोडा होता. महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, सरदार मुदलियार अशा मंडळींनी दिलेल्या मदतीतून 14 रुपये जमले. बाकीच्या रकमेचे भले मोठे प्रश्नचिन्ह समोर होतेच. त्यातच कुणीतरी डॉक्टर शेळके यांचे नाव सुचवले. मराठा समाजातले एक धनदांडगे गृहस्थ म्हणून त्यांची ख्याती होती. ते आपल्याला आधार देतील असे वाटून विठ्ठल रामजींनी नवलकरांची चिठ्ठी डॉक्टर शेळकेंपुढे ठेवली. डॉक्टर साहेबांचा पारा एकदम चढला. मराठ्यांच्या कुळात जन्मून हे भिक्षापात्र मिरवण्याची तुला लाज वाटत नाही? जवळ पैसा नसल्यास गुरे राखावीत, कशास शिकावे? ती चिठ्ठीच नव्हे तर जवळचे 14 रुपये या जमदग्नीपुढे ठेवावेत आणि पळून जावे असे विठ्ठल रामजींना वाटले. अंगाला घाम आला. धनाने श्रीमंत माणसे मनाने श्रीमंत असतात असे नाही याचा दाहक अनुभव आला. परमेश्वर काही वेळा माणसाची सत्वपरीक्षा पाहतो, पण तोच उत्तरही सुचवितो. तेरदाळचे एक मित्र विष्णुपंत देशपांडे यांना विठ्ठल रामजींची अडचण लक्षात आली. विष्णुपंतांच्या पत्नी बहिणाबाई या विठ्ठल रामजींना आपल्या नवऱ्याचा मोठा भाऊ समजत असत. त्यांच्या मनात विठ्ठल रामजींबद्दल आस्था होती. ते कोणत्या परिस्थितीत शिकता आहेत याची जाणीव होती. त्यांनी आपल्या माहेराकडून दिवाळीतील भाऊबीजेच्या ओवाळणीत मिळालेले 20 रुपये विष्णुपंतांकरवी विठ्ठल रामजींकडे धाडले. पेच प्रसंगातून सुटका झाली. ते परीक्षा उत्तीर्ण झाले. आयुष्य पुढे सरकत होते. परोपकारासाठी लाखो रुपये जमविण्याची पात्रता विठ्ठल रामजींकडे आली. समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती झाली. पण आयुष्याच्या विचित्र वळणावर उदार मायेने भाऊबीज भेट देणाऱ्या बहिणाबाईंच्या प्रेमाची अक्षर नोंद महर्षींनी माझ्या आठवणी व अनुभव या आपल्या ग्रंथात केली आहे. तरल संवेदनशीलता, आध्यात्मिक बैठक, मनाची प्रसन्नता आणि वैचारिक प्रगल्भता हे महर्षी शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष गुण होते. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात त्यांनी जातीभेदाला कदापिही थारा दिला नाही. मुंबई कायदे कौन्सिलच्या निवडणुकीत विजयाची खात्री असणाऱ्या मराठा राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास त्यांनी नकार दिला आणि बहुजन पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून पराजय स्वीकारला. तत्वाला तिलांजली देऊन पदासाठीची तडजोड त्यांना अमान्य होती. अस्पृश्यता निवारण्यासाठी आडकाठी ठरणाऱ्या प्रस्थापित नेत्यांशी त्यांनी वादविवाद केला. अस्पृश्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न असे समाजशास्त्रीय लेखन केले. देवाच्या नावावर देवदासी आणि मुरळी सोडण्याची चाल बंद व्हावी म्हणून संघर्ष केला. शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय मिळावा म्हणून शेतकरी परिषदांचे आयोजन केले. मुलांप्रमाणे
मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे म्हणून चळवळ उभारली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन दिले. सत्याग्रह, परिषदा घेऊन आणि अथक भ्रमंती करून ते थकले. आयुष्याच्या शेवटच्या पर्वात त्यांना आजारपणाने ग्रासले. समर्पण भावनेने, त्यागी वृत्तीने, निस्पृह बाण्याने आणि पुरोगामी विचारसरणीने आयुष्यभर कार्यरत असणारे मानवधर्माचे उपासक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 2 जानेवारी 1944 रोजी वैकुंठवासी झाले. मन मरगळून जावे असे कित्येक क्षण माणसाच्या आयुष्यात येतात. माणूस थकून जातो, निराश होतो, काळजीचे ढग डोक्यावर थैमान घालतात. पण अशा वेळीच महर्षींसारख्या महामानवाची जीवनयात्रा मानवी मनात चैतन्याचे चांदणे निर्माण करते. त्यातूनच जीवनाला उजाळा मिळतो. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.